एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भात प्रकरण क्रमांक 1 सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राचा परिचय या प्रकरणामधील आज स्वाध्यायांची आपण माहिती अभ्यासणार आहोत. यापूर्वी मित्रांनो आपण स्वाध्यायामधील एक एक प्रश्न अभ्यासून त्याचं विश्लेषण अभ्यासलेलं आहे आणि ते विश्लेषण एका छोट्या व्हिडिओमध्ये आपण एका प्रश्नाचे एक व्हिडिओ अशा पद्धतीने अभ्यासलं होतं. आज मात्र संपूर्ण स्वाध्याय एकाच व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 1 योग्य पर्याय निवडा ह्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न दिलेला होता, एक अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे. तिचे पर्याय दिले होते सूक्ष्म अर्थशास्त्र, ब स्थूल अर्थशास्त्र, अर्थमिती, ड यापैकी काहीही नाही. आणि पर्याय दिलेले होते आपल्याला. पर्याय क्रमांक 1 अ ब क, पर्याय क्रमांक 2 अ ब, पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी नाही. दुसरा प्रश्न होता सूक्ष्म अर्थशास्त्रीय संकल्पना आणि या प्रश्नाचं उत्तर होतं सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजेच पर्याय क्रमांक 3 फक्त अ. त्याचे उत्तर आपण खाली पुन्हा एकदा अभ्यासणार आहोत. प्रश्न दुसरा सूक्ष्म अर्थशास्त्रीय संकल्पना. पर्याय होता राष्ट्रीय उत्पन्न, ब सामान्य किंमत पातळी, क घटक किंमत आणि ड उत्पादन किंमत. आणि पर्याय होते पर्याय क्रमांक ब क, पर्याय क्रमांक 2 ब क ड, पर्याय क्रमांक 3 अ ब क आणि पर्याय क्रमांक 4 क ड. सूक्ष्म अर्थशास्त्रातल्या यापैकी 2 संकल्पना आहेत क आणि ड मध्ये असणाऱ्या, म्हणून पर्याय 4 हे आपलं उत्तर असतं. यानंतर प्रश्न तिसरा होता सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत. पर्याय होते राशी पद्धत, ब समग्र पद्धत, क विभाजन पद्धत, ड सर्वसमावेशक पद्धत. पर्याय 1 अ क ड, पर्याय 2 ब क ड, पर्याय 3 फक्त क, पर्याय 4 फक्त अ. आणि उत्तर आहे सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत. सूक्ष्म अर्थशास्त्र हे विभाजन पद्धतीचा वापर करतं, म्हणून क म्हणजे फक्त क हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न चौथा होता स्थूल अर्थशास्त्रातील संकल्पनांचा अभ्यास करते. अ संपूर्ण अर्थव्यवस्था, ब आर्थिक विकास, क एकूण पुरवठा, ड उत्पादन किंमत. पर्याय होते 1 अ ब क, 2 ब क ड, 3 फक्त ड आणि 4 अ ब क ड. स्थूल अर्थशास्त्रातील खालील संकल्पनांचा अभ्यास करतं. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा करतं, आर्थिक विकासाचा करतं, एकूण पुरवठ्याचं करतं, उत्पादनाच्या किमतीचा करत नाही. आताच आपण पाहिलं होतं उत्पादन आणि वस्तूंची किंमत, घटकांची किंमत यामध्ये अभ्यासली जात नाही. ही सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यासली जाते. आणि स्थूल अर्थशास्त्रात ह्या तिन्ही संकल्पना आहेत, म्हणजे अ ब आणि क हे पर्याय असणारा पर्याय बरोबर आहे. अ ब क म्हणजे पर्याय क्रमांक 1. आणि ह्या चारही प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी पुन्हा एकदा पाहतोय. पर्याय क्रमांक 3 फक्त अ, पर्याय क्रमांक 4 क ड, पर्याय क्रमांक 3 फक्त क आणि पर्याय क्रमांक 4 अ ब क. नंतर क्वेश्चन 2 सहसंबंध पूर्ण करा. पहिला प्रश्न होता सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धत, स्थूल अर्थशास्त्र टिंबटिंब. आणि उत्तर आहे स्थूल अर्थशास्त्र सर्वसमावेशक पद्धत किंवा त्याला एकत्रीकरण पद्धत असं देखील म्हणता येईल. 2 सूक्ष्म अर्थशास्त्र झाड, स्थूल अर्थशास्त्र टिंबटिंब. त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 वन किंवा जंगल. प्रश्न तिसरा होता स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत, सूक्ष्म अर्थशास्त्र टिंबटिंब, सूक्ष्म अर्थशास्त्र किंमत सिद्धांत. 4 मायक्रो स्थूल अर्थशास्त्र, तर मायक्रॉस सूक्ष्म अर्थशास्त्र.
5. सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्र, टिंब सूक्ष्म अर्थशास्त्र, आंशिक समतोल सूक्ष्म अर्थशास्त्र. 3. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. पहिलं उदाहरण होतं, गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. उत्तर आहे, सुरुवातीला संकल्पना ओळखूया. वैयक्तिक घटकांचा अभ्यास किंवा वैयक्तिक घटक आणि संकल्पनेचे स्पष्टीकरण होईल. सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किंमत यांसारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. वरील उदाहरणातही गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केलेली असल्याने हा वैयक्तिक घटक. 2. रमेशने उत्पादनविषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरवले. उदाहरणार्थ काय आणि कसे उत्पादन करावे. उत्तर, संकल्पना मुक्त बाजारपेठी अर्थव्यवस्था किंवा व्यवस्था. स्पष्टीकरण, मुक्त बाजार अर्थव्यवस्था अशी असते की ज्यात वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते, कसे, किती उत्पादन करावे यासारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेतले जातात. वरील उदाहरणातही रमेश उत्पादनविषयक काय, कसे, किती हे सर्व निर्णय स्वतः घेत असल्याने त्यातून मुक्त अर्थव्यवस्थेची संकल्पना लक्षात येईल. संकल्पना, शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. संकल्पना, उत्पादन घटकांचे मोबदले. स्पष्टीकरण, उत्पादनात सहभाग घेतल्याबद्दल उत्पादन घटकांना खंड, वेतन, व्याज व नफा ही दिली जाणारी किंमत म्हणजे उत्पादन घटकांचे मोबदले होय. वरील उदाहरणातही शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील भांडवलाचे व्याज दिलेले आहे. हे उत्पादन घटकांना दिलेले मोबदले आहेत हे स्पष्ट होते. क्रमांक 4. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला होता, सूक्ष्म अर्थशास्त्रीय वैशिष्ट्ये स्पष्ट करा. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये विचारलेत. सूक्ष्म अर्थशास्त्राचे सूक्ष्मदर्शी उत्तर, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. वैशिष्ट्ये. सूक्ष्म अर्थशास्त्रीयचा वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे. 1. वैयक्तिक घटकांचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उत्पादन संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किंमत यांसारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ वैयक्तिक मागणी, वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक पुरवठा यांसारखे. 2. विभाजन पद्धत. सूक्ष्म अर्थशास्त्रात लहान घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे व तपशीलवार अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नातील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास. 3. आंशिक समतोल. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्याच्या समतोलाचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ एक उपभोक्ता, विशिष्ट घटक, उत्पन्न इत्यादींचा. 4. किंमत सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांची किंमत निश्चितीशी संबंधित तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे. या शास्त्रातील सिद्धांतांचा अभ्यास असल्याने त्याला किंमत सिद्धांत असेही म्हणतात. 5. बाजार रचनांचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनांचे विश्लेषण करते. आणि 6. मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी, मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यांसारख्या राष्ट्रव्यापी संकल्पनांशी संबंधित किंवा समस्येशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकांपुरते मर्यादित आहे. 7. अनेक गृहीतांवर आधारित. सूक्ष्म अर्थशास्त्रात इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहीताचा आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे हस्तक्षेपाचे धोरण इत्यादी सिद्धांताचे विवेचन सोपे करणारे गृहीतक आहेत. 8. सीमांत तत्वाचा वापर. सीमांत संकल्पना सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. सीमांत परिमाण म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारी बदल होय. याचा वापर सूक्ष्म बदलांचा परिमाणांचा उत्पादक व उपभोक्ते आर्थिक निर्णय घेताना
केला जातो. प्रश्न दुसरा, स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व. स्थूल अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. महत्त्व. स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व खालीलप्रमाणे. 1. सामान्य रोजगार पातळी. स्थूल अर्थशास्त्र रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि उत्पादनाचे विश्लेषण करण्यात मदत करते. 2. राष्ट्रीय उत्पन्न. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे हे समोर आलेलं आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यासाशिवाय नवीन धोरणे मांडता येत नाही, म्हणून हे शास्त्र महत्त्वाचे. त्यानंतर आर्थिक विकास. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासातून देशातील दारिद्र्य, उत्पन्न व संपत्तीतील विषमता, लोकांच्या राहणीमानातील फरक इत्यादी समस्या समजण्यासाठी मदत होते. त्यातून आर्थिक विकास साध्य करता येतो, म्हणून या शास्त्राला महत्त्व आहे. 4. आर्थिक चढउतार. उत्पन्नातील चढउतार, उत्पादन आणि रोजगार यातील चढउताराची कारणे तसेच त्यांचे नियंत्रण आणि त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण मदत करत असते, म्हणून या शास्त्राला महत्त्व आहे. 5. स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास. अर्थव्यवस्थेचे कार्य समजून घेण्यासाठी स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास करणे महत्त्वाचे असते. आपल्या अर्थव्यवस्थेतील मुख्य आणि अधिक समस्या या एकूण उत्पन्न, उत्पादन व रोजगार आणि सामान्य किंमत पातळी यांसारख्या आर्थिक चलांशी संबंधित आहेत. 6. अर्थव्यवस्थेची कार्यवाही किंवा कामगिरी. संपूर्ण अर्थव्यवस्थेचे काम किंवा संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करते. राष्ट्रीय उत्पन्न आकडेवारीवरून उपयोग दीर्घकाळात अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचा वापर करण्यासाठी केला जात असतो. आणि 7. अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती. स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्याला अर्थव्यवस्थेची कार्यपद्धतीची संकल्पना देत असते. हे विश्लेषण व्यापक आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील विश्लेषण व्यापक आणि गुंतागुंतीच्या स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्याला अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देते. हे विश्लेषण व्यापक आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलांचे वर्तन समजून घेण्यासाठी मदत करत असतं. या सगळ्या कामांसाठी ह्या शास्त्राला महत्त्व आहे. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. स्थूल अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती खालील तक्त्याद्वारे स्पष्ट करता येईल. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आहे: उत्पन्न व रोजगार सिद्धांत, सर्वसाधारण किंमत किंवा भाववाढ विषयक सिद्धांत, आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धीचे सिद्धांत, विभाजनाचा समलक्षी सिद्धांत. या प्रमुख घटकांचा अभ्यास हे शास्त्र करत असल्याने त्याची व्याप्ती इथपर्यंत पोहोचते. उपभोग फलनाचे सिद्धांत, गुंतवणुकीचे सिद्धांत किंवा व्यापार चक्रांचे सिद्धांत यांचाही अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो. तिथपर्यंत हे शास्त्र पोहोचतं, म्हणून त्याची व्याप्ती इथपर्यंत आहे. याचं स्पष्टीकरण आपल्याला करावं लागेल. यामध्ये पहिला, उत्पन्न व रोजगार सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण करते. तसेच उत्पन्न, उत्पादन, बेरोजगार पातळीतील बदल किंवा चढउतार यांची कारणे स्पष्ट करते. रोजगार पातळी कशी ठरते हे समजून घेण्यासाठी उपभोग त्याला आणि गुंतवणूक फलन यांचा अभ्यास करावा लागत असतो. त्यासाठी हे शास्त्र महत्त्वाचे आहे. 2. सर्वसाधारण किंमत पातळीची सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळीची कशी निश्चित होते आणि त्यातील चढ उतारांची कारणे याविषयीचे विश्लेषण करते. त्यामुळे तेजीमंदी नंतरचे निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास केला जातो. आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशांतील आर्थिक वृद्धी व विकासासंबंधीच्या सिद्धांतांचा समावेश होतो. त्यात अल्प अधिकार आणि दारिद्र्य यांची कारणे व कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण केले जाते. तसेच वृद्धी व विकासाचा वेग वाढवण्यासाठीच्या व्यूहरचना सुचवल्या जातात. 4. विभाजनाचा समलक्षी सिद्धांत.
स्थूल अर्थशास्त्र सिद्धांत एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज, नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागांशी निगडीत आहे. त्यानंतर क्वेश्चन 5. खालील विधानांशी आपण सहमत किंवा असहमत आहात कारण स्पष्ट करा. 1. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे. उत्तर: या विधानाशी मी सहमत आहे. कारण 1. सूक्ष्म अर्थशास्त्र विशिष्ट उद्योग, संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किंमत यांसारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करते. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी, मंदी, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी यांसारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्यांशी संबंधित नाही. त्यामुळे हे शास्त्र वैयक्तिक व लहान घटकांचा अभ्यास किंवा त्याच्या मर्यादित असल्याने या शास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे. उत्तर: या विधानाशी मी सहमत आहे. कारण स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण उत्पन्न, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यांसारख्या मोठ्या समुच्चय व त्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो. त्यामुळे या शास्त्रात समग्र घटकांचा अभ्यास केला जातो, तर सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक घटकांचा अभ्यास करत असतं. 3. स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. या विधानाशी मी सहमत आहे. कारण 1. सूक्ष्म अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे, तर सूक्ष्म अर्थशास्त्र विशिष्ट उद्योग, संस्था, कुटुंब, वैयक्तिक किंमत यांसारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. 2. स्थूल अर्थशास्त्र समग्र घटकांचा अभ्यास केला जातो, तर सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न व रोजगार सिद्धांत, तर सूक्ष्म अर्थशास्त्र किंमत सिद्धांत म्हणून ओळखले जात असल्याने हे दोन शास्त्र. प्रश्न क्रमांक 6. सविस्तर उत्तरे लिहा. सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर: अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. महत्त्व: सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व खालीलप्रमाणे. 1. किंमत निर्धारण. सूक्ष्म अर्थशास्त्र हे विविध वस्तूंच्या किमती तसेच विविध उत्पादन घटकांच्या किमती यांचे स्पष्टीकरण करण्यासाठी महत्त्वाचे आहे. 2. मुक्त बाजार अर्थव्यवस्था. सूक्ष्म अर्थशास्त्र मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यासाठी मदत करते. मुक्त अर्थव्यवस्था ही अशी व्यवस्था आहे की ज्यात वस्तूच्या उत्पादनाबाबत कसे, कोणते, कोठे, किती उत्पादन करावे यांसारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेतले जातात, तसेच शासनाचा हस्तक्षेप नसतो. 3. विदेश व्यापार. सूक्ष्म अर्थशास्त्र हे जगात विशिष्ट वस्तूंवरील परिणाम, कोणत्याही दोन देशांच्या चलन विनिमय दराची निश्चिती, आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे यांसारखे विदेश व्यापारातील विविध पैलू स्पष्ट करण्यासाठी वापरले जातात. सूक्ष्म अर्थशास्त्र विविध गुंतागुंतीच्या आर्थिक परिस्थितींचे आकलन करण्यास सहाय्यक ठरते. विविध संज्ञा, संकल्पना, पारिभाषिक संकल्पना, नवीन आर्थिक विश्लेषणाची साधने यांसारख्या घटकांच्या माहितीसाठी हे शास्त्र उपयुक्त ठरते. 5. व्यावसायिक निर्णय. व्यावसायिकांना निर्णय घेण्यासाठी सूक्ष्म आर्थिक सिद्धांत महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ उत्पादन घटकांची निश्चिती, वस्तूची किंमत निश्चिती, महत्तम उत्पन्न किंवा नफा इत्यादी. 6. शासनास उपयुक्त. सूक्ष्म अर्थशास्त्र मुक्त बाजारपेठ अर्थव्यवस्थेची कार्यवाही समजण्यासाठी महत्त्वाचे आहे. मुक्त अर्थव्यवस्था ही अशी अवस्था आहे की ज्यात वस्तूच्या उत्पादनाबाबत कोण, कसे, किती उत्पादन करावे यांसारखे निर्णय घेण्यास खाजगी पातळीवरती घेतले जात असतात. 7. कल्याणकारी अर्थव्यवस्थेचा पाया. सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करून समाजाचे महत्तम कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास करते. त्यामुळे समाजाच्या कल्याणाच्या माहितीसाठी या शास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. त्याची संकल्पना वैशिष्ट्यांसह स्पष्ट करा. वैशिष्ट्यांसह म्हटले म्हणजे दोन्हीही आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करावे लागतात. उत्तर: स्थूल अर्थशास्त्र हे अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यांसारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येत असतो. स्थूल अर्थशास्त्र ही पूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी शाखा आहे. या शाखेत राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण रोजगार व एकूण उपभोग, एकूण बचत यांसारख्या सर्वसाधारण किंमत, व्यापार चक्रातील चढ-उतार यांसारख्या समग्र घटकांचा अभ्यास करते.
एक समग्र घटकांचा अभ्यास. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नात राष्ट्रीय घटकांचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत, व्यापार चक्र इत्यादी. 2. राशी पद्धत. राशी पद्धतीत एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. बोर्डिंग यांच्या मते जंगल म्हणजे झाडांचा समुच्चय असतो, त्या समुच्चयाचा अभ्यास हे शास्त्र करतं. 3. सर्वसाधारण समतोल. स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांचा वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे. सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी, पुरवठा, किंमत यांसारख्या वर्तनाशी संबंधित आहे. उदाहरणार्थ एक उपभोक्ता, एक उद्योग इत्यादी. 4. उत्पन्न सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना तसेच विविध घटक, मापन पद्धती आणि सामाजिक लेखांकनांचा अभ्यास करते. एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी संबंधित तसेच राष्ट्रीय उत्पन्नातील चढ-उतार, व्यापार चक्रातील तेजी-मंदी यांच्या संदर्भातील बदल यांचा अभ्यास करते. 5. परस्परावलंबन. स्थूल विश्लेषणात हे एकूण आर्थिक चले जसे उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक यांसारख्या आर्थिक घटकांचे परस्परावलंबन लक्षात घेतले जाते. उदाहरणार्थ गुंतवणुकीचे अंतिम परिणाम उत्पन्न, रोजगार यांसारख्या घटकांवरती कसा होतो याविषयीचा अभ्यास हे शास्त्रात. 6. सर्वसाधारण रोजगार पातळी. स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी निश्चित व त्यातील बदलांचा अभ्यास करते. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतींची सरासरी होय. 7. धोरणाभिमुख. लॉर्ड केन्स यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवण्यासाठी तसेच 8. वृद्धीची प्रारूपे. स्थूल अर्थशास्त्र आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासातील विविध घटकांचा अभ्यास केला जातो. आर्थिक वृद्धी व विकासासाठी आवश्यक प्रारूपे विकसित करण्यासाठी हे शास्त्र उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ महालनोबिस वृद्धी. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने आपण इयत्ता 11वी अर्थशास्त्र प्रकरण 1 सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय किंवा ओळख या प्रकरणामधील संपूर्ण मुद्द्यांची माहिती आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.